माझ्या लाडक्या तरुण मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तुम्हाला तुमच्या शाळेत किंवा घरात जी महत्त्वाची गोष्ट शिकवली जात नाही, त्याबद्दल मी आज सांगणार आहे. आजचा आपला विषय आहे, हा पहिला पगार तुमच्या हातात असताना. तरुण मित्रांनो, भारताच्या भविष्याच्या धनींनो, आज तुमच्या आयुष्यातील एका अतिशय महत्त्वाच्या, भावनिक आणि ऊर्जादायी क्षणाबद्दल मला बोलायचे आहे. तुमच्या पहिल्या पगाराबद्दल. ही वेळ काही नोटा किंवा बँकेत जमा झालेली रक्कम नाही. हा तुमच्या कष्टाचा, तुमच्या जिद्दीचा, तुमच्या स्वप्नांच्या प्रवासाच्या सुरुवातीचा पहिला ठोस पाया आहे. हा पगार ही केवळ मिळकत नाही, तर एक जबाबदारी आणि तुमचे भविष्य घडविण्याची संधी आहे. तर ही संधी कशी हुशारीने वापरायची? काही सोप्या पण शक्तिशाली गोष्टी करून तुम्ही या पगाराला खरा अर्थ देऊ शकता. सर्वप्रथम तुमच्या घरातील त्या 2 माणसांकडे जरा बघा, ज्यांनी तुमच्यासाठी अमाप त्याग केला, ज्यांचे स्वप्न आता तुम्ही पूर्ण करत आहात. तुमचे आई वडील. तुमच्या पहिल्या पगारातील थोडंसं पण मनापासून काहीतरी त्यांना अर्पण करा. हे काही मोठ्या रकमेची गोष्ट नाही. ती एक छोटीशी भेटवस्तू असेल, एक कागद असेल, त्यांना आवडणारी एक छोटीशी वस्तू, किंवा फक्त त्यांच्या पायाशी ठेवलेले ते पैसे असू शकतात. त्या क्षणी तुम्ही पाहाल त्यांच्या डोळ्यातला अभिमान, ते समाधान, ते तुमच्या पैशांचं सर्वात मोठं मूल्य असेल. एखाद्या तरुणाने आपल्या वडिलांना त्यांच्या जुन्या घड्याळाची दुरुस्ती करून दिली, किंवा आईला तिच्या आवडत्या साडीची किंमत दिली, याचा विचार करा. हा त्यांच्या कष्टाला मिळालेला सर्वोत्तम मान होता. दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमच्या शिक्षणात गुंतवणूक करणे. होय, तुमचं मुख्य शिक्षण झालं, तरी आता खरं शिक्षण सुरू होतं. तुमच्या पहिल्या पगारातून थोडे पैसे तुमच्या वैयक्तिक विकासासाठी वापरा. एखादं उपयुक्त पुस्तक विकत घ्या, जे तुमच्या क्षेत्रातील कौशल्य वाढवेल. एखादा छोटा ऑनलाईन कोर्स करा, ज्यामुळे तुमचं ज्ञान वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी फी भरा. एखाद्या युवतीने आपल्या पहिल्या पगारातून डिझायनिंगचा एक छोटासा कोर्स केला आणि त्यामुळे तिला चांगली नोकरी मिळाली, याचा विचार करा. हे पैसे तुम्हाला अधिक सक्षम आणि अधिक मूल्यवान बनवतील. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या भविष्यासाठी एक छोटीशी पण नियमित बचत सुरू करणे. पहिला पगार म्हणजे भविष्यातील सुरक्षिततेचा पहिला टप्पा. तुमच्या उत्पन्नातून एक छोटासा भाग वेगळा काढा आणि तो बचतीत ठेवा. हे काही मोठं करणं गरजेचं नाही, पण नियमितपणा महत्वाचा. ही सवय तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल. एखाद्या तरुणाने पहिल्या पगारातून जे काही वाचू शकलं, ते त्याने पुढे गरज पडल्यावर शिक्षणासाठी किंवा छोट्या व्यवसायासाठी वापरलं. ही छोटी बीज पेरल्याशिवाय मोठे वृक्ष मिळत नाहीत. तुमची बचत हेच भविष्यातील तुमच्या स्वातंत्र्याचं आणि शांततेचं बीज असते. चौथी गोष्ट, जर शक्य असेल तर तुमच्या कुटुंबातील ज्यांना तुमच्यापेक्षा थोडे मागे असू शकतात, विशेषतः तुमच्या भावंडांना, त्यांच्या शिक्षणासाठी किंवा गरजेसाठी थोडीशी मदत करणे. हे केवळ आर्थिक मदत नसते, तर तुमच्या प्रेमाचं आणि काळजीचं ते प्रतीक असते. एखाद्या मुलीने आपल्या लहान भावाच्या पुस्तकांच्या फी भरण्यासाठी पहिल्या पगारातून पैसे दिले आणि तो आज यशस्वी झाला आहे. अशी मदत केल्याने मिळणारा आंतरिक सुखाचा भाव तुम्हाला पैशाच्या खऱ्या सुखाचा अर्थ समजेल. पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या आरोग्यावर लक्ष देणे. तुमचं शरीर आणि मन हेच तुमचं सर्वात मोठं साधन आहे. पहिल्या पगारातून थोडे पैसे तुमच्या आरोग्यासाठी गुंतवा. एक चांगली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याची सुरुवात करा. एखादे चेकअप करून घ्या, किंवा जिममध्ये जाण्यासाठी किंवा चांगला खेळ खेळण्यासाठी काही साधने विकत घ्या. एखाद्या तरुणाला थकवा आला तेव्हा त्याने आपल्या पहिल्या पगारातून घेतलेल्या हेल्थ चेकअपमध्ये एक लहानशी समस्या समजली आणि ती लवकर लक्षात आल्यामुळे तो बरा होऊ शकला. तुमचं आरोग्य हे तुमच्या यशाचं पहिलं रहस्य आहे. सहावी गोष्ट म्हणजे तुमच्या ज्या समाजातून तुम्ही आलात, त्या समाजाला थोडेफार परतफेड करण्याचा प्रयत्न करा. ही मदत खूप मोठी असण्याची गरज नाही. तुम्ही शिकलेल्या शाळेला काही उपयुक्त पुस्तके दान करा.
तुमच्या गावातील किंवा वस्तीतील एखाद्या गरजू मुलाला शैक्षणिक साहित्य खरेदी करून द्या. एखाद्या सामाजिक संस्थेला थोडीशी मदत करा. एखाद्या गावातील मुलाने आपल्या पहिल्या पगारातून जुन्या शाळेला एक प्रोजेक्टर दिला, ज्यामुळे इतर मुलांचे शिक्षण सोपे झाले. ही मदत केल्याने मिळणारी समाधानाची भावना अमूल्य आहे. हे तुम्हाला पैशाच्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव करून देईल. आणि सातवी आणि अंतिम पण कदाचित सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला एक अर्थपूर्ण अनुभवासाठी बक्षीस द्या. होय, तुम्ही कष्ट केलेत, हे यश मिळवलेत. तुमच्या पहिल्या स्वतःच्या कमाईतून तुमच्या आवडीची एक छोटीशी खरेदी करा. ते तुमचे आवडते पुस्तक असू शकते, तुमच्या आवडत्या कलाकाराचं गाणं असू शकते, कुटुंबासोबत छोटं जेवण असू शकते, किंवा तुम्हाला आवडणारा छोटासा सॅडल बॅग असू शकतो. हे बक्षीस मोठं नसावं, पण ते तुमच्या कष्टाचं आणि यशाचं प्रतीक असावं. एखाद्या मुलाने आपल्या पहिल्या पगारातून आई वडिलांना घेऊन जाऊन छोटेसे जेवण केले, तेव्हा त्या क्षणी त्याला खरं समाधान काय असतं हे कळलं. हा आनंद घेणे हे पैशाचा महत्वाचा उद्देश आहे. तरुणांनो, तुमचा हा पहिला पगार ही फक्त सुरुवात आहे, पण ही सुरुवात कशी करता हे तुमच्या पुढील आर्थिक वैयक्तिक प्रवासाचा पाया घालणार आहे. हे पैसे हुशारीने आणि मनापासून वापरा. आई वडिलांचे आभार माना, शिक्षकांचे आभार माना, स्वतःचे ज्ञान वाढवा, भविष्यातील थोडं तरी वाचवा, ज्यांना गरज आहे त्यांना मदत करा, आरोग्याची काळजी घ्या, समाजाला परतफेड करा आणि स्वतः सुद्धा या यशाचा आनंद घेण्यास विसरू नका. हे तत्व पाळल्यास तुमचा हा पहिला पगार हा तुमच्या यशस्वी, समाधानी आणि समाजासाठी उपयुक्त अशा आयुष्याचा पहिला पाया ठरेल. हा पगार हे तुमच्या भविष्यातल्या महान कामगिरीचं बीज आहे. त्याची योग्य काळजी घ्या. उठा, हुशारीने वागा आणि तुमचं आणि देशाचं उज्ज्वल भविष्य घडवा. जय हिंद. थँक्स फॉर युअर टाइम.